नमस्कार, मी ऋतुजा बिरामणे स्वागत करते तुमचं। आज आपण तामजाई देवी यात्रेनिमित्त रात्रीचा छबिना याचा व्हिडिओ पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। इकडे माझ्या ननंदबाई आलेल्या आहेत आणि सुनबाईच्या आई आहेत, मंदिरात जाण्यासाठी तयार झालेले आहेत। सासूबाईंना विनवणी करतायत मंदिरात चल म्हणून, पण त्यांची काही इच्छा नव्हती, चालायला होत नाही त्याच्यामुळे। हे पहा तयार झालेले आहेत या दोघी नंदा आणि इकडे ऑरेंज साडीवाली सुनबाईंची आई आहे। आता इकडे मंदिरात आलेले आहेत। आम्ही सकाळीच दर्शन घेतलेलं होतं मंदिरात, त्यामुळे संध्याकाळी काही परत आलेलो नाही। ननंदबाई आमच्या सकाळी नव्हत्या, त्याच्यामुळे संध्याकाळी दर्शनाला आलेले आहेत। संध्याकाळी खूप गर्दी असते आणि वेळही लागतो, त्याच्यामुळे आम्ही सकाळीच दर्शन करून जातो। सगळ्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतली लोक दर्शनासाठी संध्याकाळी येतात, त्यामुळे मंदिरात खूप गर्दी होते। संपूर्ण मंदिर आतमध्ये भरलेलं आहे, त्याच्यामुळे आतमध्ये काही व्हिडिओ घेता आला नाही। इकडे आता बाहेरच लाईनमध्ये उभ्या राहिलेल्या होत्या नंदाबाई। त्यांचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला जे देव आहेत तिकडेही दर्शन केलं आणि घरी आल्या। नंतर आम्ही इथे माझे मिस्टर विहिरीचं पाणी ओढत आहेत। पाणी खूप लागतं आणि नळाला पाणी काही तेवढं नसतं, त्याच्यामुळे आम्ही विहिरीचं पाणी भरत आहोत। जाऊबाई ही माझी पुतणी आहे, आम्ही सगळेच एकत्र असे पाणी भरतो। मिस्टर माझे विहिरीतून पाणी काढून दिलेलं आहे। इकडे आमचे दीर आहेत, त्यांनी कलिंगड कापून सगळ्यांसाठी असं तुकडे करून दिलेले आहेत। इकडे सगळेजण आता उन्ह खेळत आहेत जेवण वगैरे झाल्यानंतर मुलं आमची, आणि नंतर आता इथं छबिना चालू होणार होता। हे पहा इकडे आता मंदिराच्या आवारात पंचक्रोशीतले सगळे ढोलवादक आलेले आहेत आपली कला सादर करण्यासाठी। अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ज्यांना ढोल घेता येतो, वाजवता येतो, ते सगळे इकडे ढोल वादनासाठी येत असतात दरवर्षी। याही वर्षी आलेले आहेत, भरपूर ढोल आहेत, पाहू शकतात। पूर्ण मंदिर परिसर दुमदुमला आहे ढोल वादकांनी, आणि छान असं त्यांचं वादन चालू आहे। खूप सुंदर हा वाडीतील सगळे लोकही मंदिरात येत असतात जेवण वगैरे झाल्यानंतर, आणि 11 वाजता पालखी मंदिराच्या बाहेर पडते वाडीतून जाण्यासाठी। इकडे मागे पालखी पाहू शकता तुम्ही, मंदिरातून बाहेर आलेली आहे पालखी। मंदिर परिसरातच उभी आहे, पालखीला खाली ठेवत नाहीत, रात्रभर स्टँडवरच उभी आहे। इथे ढोलवादन झाल्यानंतर वाडीतील पुरुष मंडळी आहे, त्यांचा लेझिमचा डाव होतो। खूप सुंदर हा डाव असतो, बघण्यासारखा असतो। मंदिर परिसर खूप छान आहे, आमचा मोठा आहे, त्याच्यामुळे इकडे ढोलवादन वगैरे सगळं होतं, डाव वगैरे होतो पुरुषांचा, खूप छान खेळतात। इथे अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळे वाडीतले लोक मंदिरात येत असतात छबिन्यासाठी। अख्खी रात्र जागरण करत असतात हे छबिन्यासाठी, अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत पाहू शकता। आता हे मंदिर परिसरातून पालखी खाली आलेली आहे, गेटमधून बाहेर पडलेली आहे, आणि ढोलवादन चालूच आहे। ढोलांच्या गजरात पालखी आता वाडीत निघालेली आहे। हे पहा ढोलवादन यांचं चालूच आहे, आणि ढोल ताशाच्या गजरात पालखी आता संपूर्ण वाडीत मिरवणूक निघणार आहे। संपूर्ण रात्र पहाटे 5 वाजेपर्यंत पालखीची मिरवणूक वाडीतून होत असते। जागोजागी पालखी थांबते, स्टँडवरच उभी असते, खाली जमिनीवर काय पालखी ठेवत नाहीत रात्रभर। मशाल वगैरे घेऊन पालखीची मिरवणूक चालू आहे। आता इकडे आमच्या दरवाजात पालखी आलेली आहे, सगळे ढोलवादन वगैरे आलेले आहेत, आणि इथे पालखीही त्यांच्या मागे आलेली आहे। त्यांच्यानंतर इथे ढोलवादनही होणार होतं, त्याच्यामुळे सगळे लाईन वाईज येत आहेत आणि आपली जागा बुक करत आहेत। इकडे सगळ्यांसाठी आमच्या घरातून आणि आमच्या बाजूच्या घरातून चहाही तयार केलेला होता। आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांना चहा दिला, इथे चहा पाण्याची सोय केलेली होती दरवर्षीप्रमाणे। याही वर्षी पाणी दिल्यानंतर सगळ्यांना इथे चहा दिलेला आहे। हे पहा सगळेजण चहा पीत आहेत इकडे। या आमच्या वहिनीबाई आहेत, त्यांनीही चहा घेऊन आलेले आहेत।
आणि सगळ्यांना चहा इथे आमच्या घरातून आणि हे बाजूच्या घरातून दिलेला आहे. सगळे चहा पिऊन तृप्त झाल्यानंतर इथे ढोलवादन होणार होतं. सगळेजण एकमेकाला असे गुलाल लावत आहेत. पाहू शकता सगळ्यांचे चेहरे कसे गुलालाने माखलेले आहेत. माझ्या मुलग्यानेही इथे भावाच्या मुलग्याला गुलाल लावलेला आहे. पूर्ण चेहरे गुलालाने माखलेले आहेत सगळ्यांचेच. त्याच्यानंतर इथे आता ढोलवादनासाठी ढोलवादक तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. खूप छान हे बघण्यासारखं दृश्य असतं. व्हिडिओमध्ये तेवढं तुम्हाला समजत नाही, पण प्रत्यक्षात खूप छान वाटतो. त्यांचा ढोलांचा नाद, ताल खूप छान येत असतो. त्याच्यामुळे ते ऐकण्यासाठी पाहण्यासाठी सगळेच इथे आलेले असतात. महिला मंडळी, आम्हीही इथे बसलेलो आहोत दरवाज्यातच आमच्या. इकडे सगळ्या नंदाबाई आहेत, मी, वहिनी, सुनबाईंची आई वगैरे बसलेलो आहोत. इथे आजूबाजूच्या महिलाही पाहण्यासाठी आलेल्या आहेत, ढोलवादन पाहण्यासाठी. त्याच्यानंतर इथे लेझिमचा डाव बोलवलेला होता दुसऱ्या गावातून. अगदी छोटी छोटी 5 वर्षापासूनची मुलं आहेत ती, पण एवढी सुंदर खेळत आहेत की खरंच पाहण्यासारखं हे दृश्य होतं. त्यांचा डाव खेळण्याचं, हे लेझिम खेळण्याचं पथक आहे एक. खूप सुंदर खेळत होते. एवढे लहान असूनही त्यांचा खेळ सुरेख होता. आमच्या दरवाजात थोडासा त्यांचा खेळ झाला, तेवढी जागा नाही त्याच्यामुळे थोडासाच इथे खेळ झाला. नंतर इकडे चौकात खाली खेळणारच होते ते. इकडे पालखी ही उभीच आहे, पाहू शकता. खूप सुंदर सजावट केलेली आहे आणि पालखीत आपले तामजाई देवी, वाघजाई देवी आणि भैरवनाथ विराजमान झालेले आहेत. खूप सुंदर असं रूप त्यांचं देवांचं दिसत आहे. गोंडे वगैरे लावलेले आहेत, गुलालांनी माखलेले आहेत. देवही माखलेले आहेत आणि सगळे पुरुष मंडळही गुलालाने माखलेलं आहे. आता इथून पालखी खाली निघालेली आहे. आमच्या दरवाजातून खेळ वगैरे झाल्यानंतर पालखी चौकात येते. म्हणजे मध्यंतरी वाडीची जे मध्यभाग आहे आमचा, तिथे असा मोठा जागा आहे, तिथे पालखी आलेली आहे. सगळे ढोलवादकही तिथे आलेले आहेत. तिथेही पुन्हा चहा पाणी होतो आणि नंतर परत इकडेही ढोलाचं वादन होतं, डाव होतो, लेझिम वगैरे होतं. असं संपूर्ण रात्र देवीचं जागरण म्हणजे होत असतो. त्याला छबिना बोलतात आमच्याकडे. हे पहा, आता इथे हे जे लेझिम पथक आहे त्यांचा एक डाव चालू झालेला आहे. हा वेगळ्या प्रकारचा डाव आहे. एक रस्सी बांधलेली आहे प्रत्येकाच्या हातात. खेळ खेळातच त्यांचा हा जो डाव आहे तो रंगलेला आहे आणि पूर्ण असा गोप तयार होतो त्या रस्सीचा मोठा. सगळ्यांच्या हातात ज्या रस्स्या आहेत त्याचा पूर्ण खालपर्यंत गोप तयार करतात आणि तो असा खेळत खेळतच सोडवलाही जातो. पाहू शकता, हे अर्ध्यापर्यंत आलेला आहे गोप आणि नंतर यांचा आता हा गोप खेळत खेळतच सोडणार आहेत. अजिबात कुठेही गाठ न पडता किंवा कुठेही कसलाही प्रकारचा वेगळा इकडे तिकडे न होता हे गोप पूर्ण विणतात आणि सोडतातही खेळाखेळातच. कुठेही चुकत नाहीत. किती कौशल्य आहे यांच्यात. खूप छान हे बघण्यासारखंच आहे. त्यांचा खेळही गेल्या वर्षीही होता, याही वर्षी आहे. अगदी चिमुकली मुलं आहेत, पण किती सरावाने खेळत आहेत. याच्यासाठी त्यांनी खूप सराव केलाच असेल अर्थातच. त्याच्यामुळेच हे एवढं सुंदर खेळ त्यांचे पार पडत असतात. हे पहा, आता हे गोप विणलेला पूर्ण सुटलेला आहे आणि प्रत्येकाच्या हातात मोकळी एक एक रस्सी आलेली आहे. खूप सुंदर खेळ हा यांचा होता. आता खेळ झाल्यानंतर पुन्हा इथे त्यांनी एक लेझिमचा डाव खेळला. आमच्या दरवाजात जसा खेळला होता तसाच. तो काय व्हिडिओमध्ये घेतला नाही, खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून. खूप सुंदर यांचं नृत्य झालं इथे. आणि यांनी नंतर पुन्हा डाव खेळून एक सलामी दिलेली आहे आणि
जरा संपन्न झालेला आहे इथे. इकडचे सगळे डाव झाल्यानंतर पालखी पूर्ण खालपर्यंत जाते आणि पुन्हा ती वरती येते. प्रत्येकाच्या दरवाजात पालखी थांबते. स्वागतासाठी देवीचं स्वागत केलं जातं प्रत्येकाच्या दरवाजात. तसं प्रत्येक महिला इथे ओवाळत असते पालखीतील देव. तसे आम्ही आता आंघोळ वगैरे करून आलेलो आहोत. 5 वाजलेले होते आमच्या दरवाजात पालखी येईपर्यंत. इथून आता मंदिरात जाणार होती पालखी, त्याच्यामुळे आम्ही आंघोळा वगैरे झालेल्या होत्या. बाकीचं स्वयंपाकाची वगैरे तयारी असते शेळ्या यात्रेची, त्याच्यामुळे आम्ही लवकरच आंघोळा वगैरे करतो. आता आंघोळा वगैरे करून देवांची आरती केलेली आहे पालखीतच. आणि पालखी आता इथे मार्गस्थ झालेली आहे मंदिरात जाण्यासाठी. इथे माझ्या पुतण्याने पालखी घेतलेली आहे. आता इथून पुढे मंदिरात जाईपर्यंत पुतण्याने पालखी घेतलेली होती. पूर्ण व्हिडिओ काय आता पुढे केलेला नव्हता. हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.